सकाळच्या 3 वाजता सॉरी रातच्या 3 वाजता बादल भाईचा फोन आलता. भाई बोलता अमरनाशा सुधल्याला अंग घेऊन महाकालचं दर्शन घेऊन आल्या घ्यायला ये, तुला पण पुण्य भेटतील ना. मग रातचे 12 दोघांना घ्यासाठी आलतो खोनीवर ना. बाकी भावेश भाईचा तोंड बघूनच समजलेला भाईला क बोलायचा होत्या. रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, ख्वाब पूरे होने दो. बाकी तुम्हाला बादल भाईच्या अमरनाथला चढताना एक क्लिप दाखवता. घरच्यांना वाटत चरणार नाही विदाऊट घोडा चरल्यावर. अच्छा जी. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं उन्हाल्यान. असं वाटतं 5 दिवसांच पावसाला संपून परत एकदा उन्हाला चालू झाला ना. मी तर आलतो सकाळच उठून मेडिकल वर. आज मेडिकल वर आलता गरिबांचा विराट कोहली. पारच भाई ना. भाई बोलता अशी गोळी दे ज्याच्या हातपाय दुखाचं डायरेक्ट बंद होतील. डायरेक्ट बंद? अरे बाबा धीर घे. संध्याकाळच्या आवऱ्या भारी मौसम मधून उसाटणे प्लस बुरदुलकरांच्या होती आमची मॅच. इकडे सगळी पोरं खेळता ना. यो पोऱ्या बघा भाई बसल्या जागेवर पबजी खेळत. आता जाऊ दे, मी काही लोकांच्या पोरांना नाव ना ठेवीत नाही तर नंतर ती पण माझ्या पोरांना काही ना काही नाही. आज आमच्या टीमची कोचिंग केतन भाई करी होता ना. मग 4 बॉल 16 रन पाहिजे असताना राजानी तर 3च बॉलांनी मॅच फिनिश केली ना. इकडे आमचा कोच असा चालले की जशी भाईनीच मॅच जिंकवले. बाकी घरी जाता जाता व्लॉगर आणि केदानी दिली ना जमिनीला पप्पी.